नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील वडनेर गंगाई येथे सुरू असलेल्या कामाबाबत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रशासनाकडे गंभीर मागणी केली आहे. वडनेर गंगाई येथे हनुमान मंदिर परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे काम अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी व परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी निधीतून सुरू करण्यात आल्याचे बोंडे यांनी स्पष्ट केले. मात्र या कामात काहींकडून विरोध होत असून त्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काम अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बोंडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच सरकारी कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळू शकते असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वडनेर गंगाई येथे हनुमान मंदिराच्या परिसराला संरक्षण भिंत बांधण्याचं काम माझ्या खासदार निधीच्या माध्यमातून होते आहे आणि ती जागा संपूर्णतः हनुमान मंदिराची आहे. आणि संरक्षक भिंतच यासाठी बांधल्या जाते आहे की मुस्लिम लोक त्या हनुमान मंदिराच्या तिथे डिस्टर्बन्स करायचे, अडथळा करायचे आणि त्यामुळं समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. अवैध कामं तिथे होऊ नये यासाठी हा निधी होता. परंतु दुर्दैवाने काही मुसलमानांनी, आजूबाजूच्या मुसलमानांनी महिलांना पुढे करून ते काम थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणीतरी कोर्टातही गेलं होतं, कोर्टातूनही त्यांना वापस पाठवण्यात आलं. आता माझी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की ताबडतोब सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ते काम पूर्ण कायदेशीर असल्यामुळं तातडीनं पूर्ण करावं. असे जर कोणी येत असतील आणि सरकारी कामात अडथळा करत असतील आणि त्याला जर घाबरून थांबणार असेल तर मग ते योग्य होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी. अशाच नवनवीन घटनांकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.